नमस्कार मित्रांनो, प्रवीण वटेकर ह्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले खूप खूप स्वागत. मित्रांनो, कशा आहात? मजेत ना? असायलाच पाहिजे. मित्रांनो, आजचा जो विषय आहे तो विषय तर आपण घेणारच आहोत. तत्पूर्वी आपण मागील व्हिडिओमध्ये आपण एक आव्हान केलं होतं की आपल्या सुरक्षा रक्षक सामाजिक उत्कर्ष सेवा संस्थेमार्फत आपण अशा अनाथ मुलांना मदत करणार आहोत आणि त्या मदतीचा एक हात म्हणून आपण जो चहा पाण्याला खर्च करता, जो रोजचा खर्च आहे, तेवढी जी रक्कम असेल ती रक्कम आपल्या या संस्थेला आपण द्यावी आणि या माध्यमातून आपल्याला एक सेवाभाव त्या गोरगरीब मुलांना, त्या मुलांच्या चेहऱ्यावरती हसू आणण्याकरता आपल्याला करायचं आहे. आपले काही सुरक्षा रक्षक आहेत जे आमचे गुंजाल साहेब आहेत, अमोल पाटील आहेत, कलावती सुर्वे आहेत, तसेच आमचे संतोष थोरात आहेत, तसेच आमचे JSS हे सुद्धा त्याच्यामध्ये आहेत, जगदीश आमचे. तर अशा बऱ्याचशा सुरक्षा रक्षकांनी मदत करायला सुरुवात केली. आपणही आपल्याला जर मदत करायची असेल तर आपल्या संस्थेच्या माध्यमातून करा. ज्यांना कोणाला QR कोड वगैरे हवा असेल तर त्याने आपल्या WhatsApp क्रमांक आहे, आपला RTI क्रमांक आहे, त्याच्यावरती संपर्क साधा. तुम्हाला तो संपर्क क्रमांकावरती आपण संपूर्णतः माहिती ती पाठवा आणि त्याच्या माध्यमातून आपण मदत करू शकता. आता जाऊया ह्या विषयाकडे. तत्पूर्वी चॅनलवरती नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करायला, लागलीच बेल आयकॉन बटन जी घंटा आहे त्याला प्रेस करा आणि तिथे ऑल करा. आणि हो, आपल्या फेसबुक इंस्टाग्रामसुद्धा अकाउंट आहे, तिथेसुद्धा आपण फॉलो करा. ते सुद्धा फॉलोअर्स आपले त्याच्या माध्यमातून वाढले पाहिजेत. तिथेसुद्धा आपण अशाच पद्धतीचे जे काही व्हिडिओज आहेत ते व्हिडिओज आपण शेअर करतो. चला तर जाऊया. विषय काय आहे मित्रांनो? भरती प्रक्रिया. सुरक्षा रक्षक मंडळ सांडपाडा मुंबई येथे भरती होते काय? आणि बरेचसे सुरक्षा रक्षक इतके प्रश्न विचारत असतात की काय रे बाबा, अक्षरशः म्हणजे फोनवरती फोन करतात. एकदा फोन उचलला तर 2-3 वेळा फोन करतात. मी कित्येक वेळा सांगितले की फोन नाही उचलला ना तर मेसेज करत चला. आपण मेसेज केला तर त्या मेसेज कशा संदर्भात आहे तो विषय काय समजून येईल आणि आपल्याला तसं उत्तर देता येईल. फोन केला तर फक्त मिस कॉल येतो आणि तो जातो, त्यामुळे ते समजून येत नाही. आता ही जी पेपरमध्ये बातमी आली की बाबा 3000 सुरक्षा रक्षकांची आवश्यकता, ही बातमी खरी आहे का? तर हो. सुरक्षा रक्षक मंडळाचे अध्यक्ष अशोक डोके साहेब ज्यावेळेस आपल्या सुरक्षा रक्षक मंडळामध्ये ज्यावेळेस त्यांनी कारभार घेतला होता हाती, त्यावेळेस आपल्याकडे वेटिंगवरती इतके लोक होते, म्हणजे जवळजवळ 4,500-5 हजार लोक प्रतीक्षा यादीवरती होते. कोरोना काळ नुकताच त्यामध्ये होता आणि त्यामध्ये एवढी प्रमाणामध्ये प्रतीक्षा होती, कारण बऱ्याचच आस्थापना बंद झाल्या होत्या आणि त्या आस्थापनांना आपले सुरक्षा रक्षक कमी केले होते आणि त्या काळामध्ये भयंकर परिस्थिती होती. नंतर त्याने आता ही परिस्थिती एवढी सुधारली की सुरक्षा रक्षक मंडळामध्ये खरोखरच मुंबई मंडळामध्ये आता 3000 लोकांची आवश्यकता आहे का? तर हो आहे. पण त्याच्यामध्ये काय झालं पाहिजे? पारदर्शकता कारभार झाला पाहिजे. जी भरती प्रक्रिया आहे ती भरती प्रक्रिया जे 27 मार्च 2025चे भरती प्रक्रियेचे जे निकष आहेत त्यानुसार भरती प्रक्रिया ही राबवली जाणार आहे. आता नागपूरमध्ये सुरू झालेले आहे, पुण्यामध्ये सुरू झालेले आहे, आता मुंबईमध्ये सुद्धा लवकरच त्याची सुरुवात होईल. कारण मुंबईमध्ये हे बोलणं खूप सोपं असतं, भरती प्रक्रिया राबवायला काय झालं भरती प्रक्रिया, पण जे शासनाने नियमावली दिल्यात ना त्या नियमावलीच्या अनुषंगाने जर करायचं म्हटलं तर आता साधारणतः भरती प्रक्रियेमध्ये जे ग्राउंड आहे ते ग्राउंडच प्रथमतः घ्यायचं आहे. चला तर ग्राउंड घ्यायचं म्हटलं तर आता ते ग्राउंड कोणाकडून घ्यायचं आहे? कोणत्या क्लबला किंवा इतर ठिकाणी द्यायचं नाही. पोलीस म्हणजे ज्या पोलिसांचं हे होतं त्याच ठिकाणी अकॅडमी किंवा हे असेल तर ते ग्राउंड भेटलं पाहिजे. आता मला सांगा, वर्षभर ते पोलीस ते बुक असतात सर्व ग्राउंड वगैरे त्यांचे, कुठं भेटणार आहे तुम्हाला हे ग्राउंड? मुंबईमध्ये तर अवेलेबल होणं फार मुश्किल आहे. मग ती समस्या या अधिकाऱ्यांच्याकडे येते. नंतर ऑनलाईन प्रक्रियेमध्ये जे आहे त्यामध्ये सुद्धा पारदर्शकता असून ती ऑनलाईन प्रक्रिया किती दिवसाची ठेवायची, किती उमेदवारांनी त्याच्यामध्ये फॉर्म भरले पाहिजे, त्याची स्क्रुटिनी करून त्यांना ते ग्राउंडसाठी केलं पाहिजे. ग्राउंडमध्ये जर अति जास्त जर पास झाले तर त्याच्यामध्ये आपल्याला घ्यायच्यात एवढे, मग त्याच्यामध्ये काय करता येईल, कसं करता येईल, मेरिट लिस्ट कशा पद्धतीने लावता येईल, बऱ्याचशाच गोष्टी आहेत. या गोष्टी सध्या मुंबई मंडळाच्या समोर ह्या समस्या आहेत आणि ते लवकरच दूर होऊन ही भरती प्रक्रिया राबवतील. कारण प्रत्येक आस्थापनामध्ये बऱ्याचशाच अशा आस्थापना आहेत ज्या आस्थापना आहेत ज्या काही आपण पाहत असाल, बँकाज आहेत, मॉल्स आहेत, इतर ज्या इंडस्ट्रीज एरिया आहेत, IT सेक्टर्स आहेत, बऱ्याच ठिकाणी सुरक्षा रक्षकांची मागणी आहे. महिला सुरक्षा रक्षक आणि सुरक्षा रक्षक हवे आहेत तिथे मागणी आहे.
बरेचसेच जे शासकीय आस्थापना आहेत, जिथे PWD असेल, तुमचं मुंबई महानगरपालिका असेल, ठाणे जिल्हा महानगरपालिका असेल, तुमची नवी मुंबई महानगरपालिका असेल, अशा बऱ्याचशाच ह्याच्यामध्ये शासकीय आस्थापनामध्ये सुद्धा मागणी आहे की सुरक्षा रक्षक हवे आहेत. आत्ता आपण पाहतोय की एक युनिट आपलं तुटलं जात आहे. SBIमध्ये सुद्धा जवळजवळ 100 लोकांची सुरक्षा रक्षकांची आवश्यकता आहे. तिथेसुद्धा ते कंठाळले आहेत, अक्षरशः सुरक्षा रक्षकच नाही आहेत मंडळामध्ये. प्रत्येक कंपनी लिखित स्वरूपामध्ये कळवते की आम्हाला आस्थापनामध्ये सुरक्षा रक्षक पाहिजेत, परंतु त्या नाही आहेत. आता हे अडचणी आणि ह्या सगळ्या काय गोष्टी समोर येतात, ते शासनापुढे सर्व काय गोष्टी आहेत. तर मग काय करायला पाहिजे? तर ह्या पद्धतीनं आता शासनाने सुद्धा विचार केला पाहिजे, सुरक्षा रक्षक मंडळाने पण विचार केला पाहिजे की कशा पद्धतीने आपल्याला ही ज्या जागा आहेत या भरून आपल्याला ते सुरक्षा रक्षक त्या ठिकाणी वितरित करता येतील. जर तुम्ही म्हणाल तर आता केस मॅटर चालू आहेत का, तर हो, ते चालू आहेत. जे सुरक्षा रक्षक अपेक्षित, ज्यांना ज्या सुरक्षा रक्षक प्रायव्हेट ठेकेदाराकडे काम करतात, अशा सुरक्षा रक्षकाने पहिलं जर ॲप्लिकेशन केलं, अप्लाय जर केला, संघटनेमार्फत जर अप्लाय केला, तर त्या सुरक्षा रक्षक त्या आस्थापनावरती सुरक्षा रक्षक मंडळाचे निरीक्षक जाऊन व्हेरीफाय वगैरे सगळ्या काही गोष्टी करून कागदोपत्री त्या ठिकाणी सुरक्षा रक्षक काम करतो आहे का हे पाहून त्या सुरक्षा रक्षक आस्थापनासहित नोंदीत त्या ठिकाणी केला जातो. म्हणजे आस्थापना येते आणि त्या सुरक्षा रक्षकाला न्यायसुद्धा मिळतो. आणि त्यात आपल्याकडचे सुरक्षा रक्षक इतरसुद्धा काय वेटिंगवरचे असतील किंवा ते सुद्धा सुरक्षा रक्षक त्याच्यामध्ये भरणा होऊ शकतो. असेच असंख्य असे काही ठिकाणी आस्थापना येत नाही आहे, तर परंतु सुरक्षा रक्षक मग कोर्टामध्ये जातात आणि कोर्टामध्ये गेल्यानंतर त्यांना न्यायालयामध्ये हे सगळं न्यायालय, कारण कामगारांच्या बाजूनच न्याय सर्व काही आपला कायदा आहे. आणि मग कामगारांना जर तो न्याय मिळत नसेल, म्हणजे वेळेवरती पगार, त्यांना जसं मानधन पाहिजे त्या पद्धतीने मिळत नाही, सुविधा ज्या आहेत त्यांना मेडिकलच्या सुविधा मिळत नाहीत, सुट्टीचा पगार असो, रजेत पगार असो, तो मिळत नाही आहे, तर त्यांच्यावरती तो अन्याय होतो आहे. त्यामुळं कोर्ट म्हणते की बाबा आस्थापना नोंदीत करून घेत नसले तर चालेल, पण सुरक्षा रक्षक मंडळाने नोंदीत करावं आणि त्या ठिकाणी ज्यांना ज्या ठिकाणी वेटिंग असेल, मागणी असेल, त्या ठिकाणी त्यांना वितरित करण्यात यावं. तुम्ही कोर्टसुद्धा त्या पद्धतीनं सांगतं. कामगार मंत्र्याकडे गेला तर मंत्री महोदयसुद्धा तुम्हाला तेच सांगतील की बाबा ह्यांना नोंदीत करून घ्या आणि वितरित करा, ही आवश्यकता आहे. हे जे सर्क्युलर आहे हे कशा पद्धतीने 1981 आपला कायदा बनला आहे त्याच्यानुसार आहे. तर ह्या सगळ्या काय गोष्टी आहेत आणि लवकरच अपेक्षा आहे की सुरक्षा रक्षक मंडळामध्ये मुंबईमध्ये ही भरती प्रक्रिया जी आहे ते लवकरात लवकर निघायला पाहिजे, आवश्यकता आहे. परंतु या ज्या पेपरमध्ये बातमी आली त्याच्यामध्ये त्यांनी लिहिले की बाबा पारदर्शकता कारभार व्हावा, भूलथापानं बळी पडू नये. बरेचसेच म्हणजे जवळजवळ 95% भूलथापाला बळी आहेत. 95%. 5% असतील, 5% आम्ही सांगितलेलं ते ऐकत असतात, बाकीचे काय ऐकण्याच्याच मनस्थितीत नाही आहेत. माझ्या जवळचं उदाहरण, माझ्यासोबत काम करणारी व्यक्ती आहे, त्याला सांगतोय अरे जरा थांब, ऐकायचंच नाही आहे. त्यानेही कुठेतरी जाऊन काहीतरी केलेलं आहे. असो, मग अशा ज्या गोष्टी आहेत त्या आपणहून सगळं पुढं आपण साहेब हे असं या पद्धतीने करा, पण कराच काहीतरी करून, माझा पोरगा आहे, माझा भाचा आहे, माझं हे अमुक काय तमुक काय, काहीतरी करा पण करा. अरे पण थोडं थांबा, थोडं विचार करा, काय आपण करतोय नक्की. आपणच चुकीच्या गोष्टी करायच्या आणि आपणच सगळ्या गोष्टी करायच्या, कसं सिस्टम कशी बदलणार तुम्ही. आणि मग ह्या भूलथापाला बळी पडू नका, अशा काही गोष्टी घडल्या नाही पाहिजेत. अरे तर घडतात म्हणजे काय, तयारच असतात. कधी एकदा अशीच मी देतो एवढे यांच्याकडे उफाळून आलेलं असतात, असे बँक बॅलन्स असा ढीगभर पडलेला असतो, असा उफाळून आलेला असतं. असं कुठे कोण आहे काय नाही आहे, त्याचं ऑफिशियली आहे का, त्याचं कॉन्टॅक्ट ऑफिस त्यांचं आहे का, बाहेर रस्त्यावरती आपण व्यवहार करतो, हॉटेलमध्ये व्यवहार करतो. कित्येक सुरक्षा रक्षकांचे जे सुरक्षा रक्षक बनतात त्यांच्यावर का, सुरक्षा रक्षक म्हणण्यापेक्षा जे उमेदवार आहे त्यांचे, साहेब आमचं असं झालेलं आहे, साहेब मी असं केलेलं आहे, साहेब मी तसं केलेलं आहे, मी हे केलेलं आहे, मी ते केलेलं आहे, कित्येक लोकांचे. मग मला सांगा, अशा भूलथापांना बळी कशाला पडताय हो? संघटना आहे, संघटनेमध्ये या, जिथं ऑफिशियली आहे सगळ्या काही गोष्टी तुम्हाला सांगितलं जातं, जिथं काय आहे, कशा पद्धतीने आहे आणि तुम्हाला काम कशा पद्धतीने करायचं आहे ते तुम्हीच करायचं सर्व काय. संघटना फक्त तुमच्या पाठीशी आहे, पत्रव्यवहार करण्यासाठी, तुम्हाला कुठे लागली मदत करण्यासाठी संघटना तुमच्या बाजूने आहे. पण अशा पद्धतीने तुम्ही येतच नाही. आम्ही चुकीचाच मार्ग अंमलात आणायचा आणि आमचं काम करून घ्यायचं आणि त्या पुढच्या माणसाला चुकीचं करायला लावायचं.
मलाही त्या मोहात बळी पाडायला लावायचं. हां करा साहेब, तुम्ही करा करा, काय करा करा तुम्ही, अशी परिस्थिती आहे. नाही जरी म्हटलं तरीसुद्धा नाहीच, ऐकायचंच नाही. अरे हो ऐका माझं, कित्येक बिंबीच्या देटापासून आम्ही सांगतो आहे, कारण नाही सिस्टम बदलूया आपण, थोडं थांबा, थोडं घाई गडबड करू नका. परंतु नाही ऐकण्याची मनस्थिती असेल तर, कुणाची मनस्थिती नाही, आमची नाही आहे, मुळात आमची मनस्थितीच नाही आहे. आणि मग सिस्टेमला आपण दोष देणं, इतर समोरच्या माणसाला दोष देणं कितपत योग्य आहे मित्रांनो, सांगा बरं. आता ही ओपन भरती जरी आली तर त्याच्यामध्ये सुद्धा हेच तुम्हाला चित्र पाहायला मिळेल, त्याच्यामध्ये काही वेगळं चित्र पाहायला मिळणार नाही. पारदर्शकता कारभार झाला पाहिजे, ऑनलाईन सिस्टीमनं सगळं काय झालं पाहिजे. कित्येक वेळा आता ज्यावेळेस मी ऑनलाईन आपल्या ॲप्समध्ये ड्युटी संदर्भामध्ये ऑनलाईन करायचं सगळं काय सिस्टम चालू झाली, त्यावेळेस कित्येक लोकांनी आरोप केले, माझ्यावरती केले, लक्ष्मण भोसले साहेबांना पण सांगितले की काय तुम्हाला त्या प्रवीणला काय कामच नाही. अरे कशा पाहिजे का, तेव्हा सुरक्षा रक्षक येणार कुठून, तो मग तुमच्यापाशी येणार, तुम्ही मग त्याला दुसरीकडे पाठवणार, तिथं नाही म्हणणार, तो परत येणार, परत घरी जाणार, म्हणजे दिवस अख्खा त्याचा वाया घालवायचं, त्याचं खाण्यापिण्याचा त्याचा प्रवासाचा खर्च कोण देणार, कोणी नाही. आणि महिनं तो सुरक्षा रक्षक तसाच त्याचा रट्टा गिरवत राहणार. मग अशा सुविधा ज्या आहेत अशा पद्धतीनं आहेत. येत्या काळामध्ये बरेचसे संघटना प्रतिनिधीसुद्धा आहेत. मी त्यांना एकच सांगितलं की वेळ बदलत जातो, काळ बदलत जातो, तशा आपण संघटनांनी सुद्धा बदल घेतला पाहिजे, आपल्यामध्ये बदल झाला पाहिजे, आपण सुद्धा बदललेला त्या पुढे गेलो पाहिजे. आपण परिवर्तन नाही केलं तर मग परिवर्तन कसं म्हणायचं. ह्या जर सगळ्या गोष्टी झाल्या नाहीत तर मग काय, आपल्यामध्ये सुद्धा परिवर्तन केलं पाहिजे. आता AIचा जमाना आहे, त्यानुसार आपलं राहिलं पाहिजे. आत्ताची मुलं जे आहेत ते अतिशय हुशार आहेत, अतिशय जबरदस्त आहेत, आपल्या कित्येक पाऊल पुढे आहेत ते. मग त्यांच्यापर्यंत आपल्याला जर राहायचं असेल तर आपण कसं राहिलं पाहिजे. आपण जर वडिलोपर्यंत म्हणत असेल की आपल्याकडे सर्व काही ज्ञानाने, पण आपल्या पण पुढे आहेत ते, मग आपण कसं राहिलं पाहिजे. ते संघटना प्रतिनिधी आहेत, आपण जुने जाणते आहात, पण आजच्या काळाला आपल्याला धरूनच चाललं पाहिजे, तर पुढे जाऊ शकता. तर मित्रांनो, ही भरती प्रक्रिया लवकर सुरू होईल आणि झाली पाहिजे. सुरू होईल काय, झालीच पाहिजे असं माझं मत आहे, कारण आवश्यकता आहे. युनिट तुटत चाललेले आहेत आणि उमेदवारसुद्धा तयार आहेत. नवीन आता 12वी झालेले, ग्रॅज्युएशन झालेले, जे हायटेड वगैरे एकदम जबरदस्त आहेत, जे ग्राउंड करण्यासाठी तत्पर आहेत आपले जे उमेदवार आहेत ते, आणि महाराष्ट्रातले संपूर्ण उमेदवार ह्याच्यामध्ये आपले नक्कीच सहभाग घेतील आणि चांगले एक सुशिक्षित शिकलेला वर्ग जो आपला सुरक्षा रक्षक मंडळामध्ये येईल. आणि सुशिक्षित फक्त शिकून काय उपयोग नाही, पुस्तकी ज्ञानाचा तर काही उपयोग नाही, प्रॅक्टिकली ज्ञानसुद्धा तेवढंच महत्त्वाचं आहे. पुस्तकी ज्ञान उपयोगाचं नाही असं म्हणता येत नाही, म्हणजे माझ्या तोंडून काय चुकून झालं असेल तर मी क्षमा मागतो, पण प्रॅक्टिकली जे प्रात्यक्षिक जे ज्ञान आहे त्या ज्ञानाला जास्त त्याला काय म्हणतात, ते प्रात्यक्षिक जे ज्ञान असतं तेच सरस ठरतं, जे पुस्तकी ज्ञान असतं त्याच्यापेक्षा कितीही पटीनं. आता आपण बरेचसेच असे उदाहरण आहेत, ते उदाहरण तुम्हाला नंतर देऊ, परंतु हे उदाहरण आता देताना मला असं एवढंच म्हणायचं आहे की जे प्रॅक्टिकली ज्यावेळेस काम करत असतो त्यावेळेस तो जो त्या ठिकाणी मनुष्य आहे आणि तो उजवा ठरतो आहे, जो खरोखरच सुशिक्षित शिकलेला आहे त्याच्यापेक्षा, तर तो प्रात्यक्षिक त्याच्याकडे अनुभव, त्याच्याकडे असलेलं त्या अनुभवातून घेतलेलं त्यानं ज्ञान, ते ज्ञान त्याला त्याचं जे करिअर किंवा त्याचं जे काही मान सन्मान आहे तो 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 मिळवतो आणि तो सर्वच ठरतो. आणि म्हणूनच मित्रांनो, शिकलेलेसुद्धा आहेत, चांगले आहेत, चांगल्या पद्धतीने जर शिकले तर नक्कीच वेगळं आपल्याला परिवर्तन पाहायला मिळेल. आणि म्हणूनच सगळ्यांनी परिवर्तन केलं पाहिजे. जे काही उमेदवार म्हणून आहे तर त्यांनी थोडंसं थांबावं, कुठेही भूलथापाला बळी पडू नयेत, कुणालाही भूलथापाला बळी पडू नयेत. कृपया करून थोडासा धीर धरा, थोडंसं थांबा, काय होतं हे पहा आणि मग निर्णय घ्या. आपला निर्णय आपल्यापाशी आहे, तो आपण निर्णय घेऊ शकता. तुर्तास थांबूया आपण. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. जाता भेटूच आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपली सर्वांची काळजी घ्या. उन्हाळ्याचे दिवस आहेत, उन्हाळ्याच्या दिवसामध्ये पाणी जास्त प्या, उन्हामध्ये जास्त राहू नका. सावलीमध्ये जे आपण सुरक्षा रक्षक काम करतात त्यांनी सावलीमध्ये काम करावे आणि आपली काळजी घ्यावी. नमस्कार.